फेमिनिस्ट प्रमुख राज ठाकरे हैं। ये वो राज ठाकरे हैं जिनके साथ उद्धव ठाकरे ने गठबंधन करके बीएमसी की सत्ता पर काबिज होने का सपना देखा है, लेकिन एक बार फिर से राज ठाकरे वही कर रहे हैं जो वो अब तक करते आए हैं। दरअसल भाषा को लेकर विवाद, हिंदी भाषियों का अपमान, उनके खिलाफ अपनी नफरत दिखानी और वही तमाम चीजें वो बीएमसी के चुनाव के बीच भी करते हुए नजर आ रहे हैं। राज ठाकरे ने अब एक रैली को संबोधित करते हुए एक बार फिर से भाषा का मुद्दा छेड़ा। उन्होंने यूपी और बिहार के लोगों को टारगेट किया और कहा कि उन लोगों को यह समझना चाहिए कि हिंदी आपकी भाषा नहीं है। मुझे भाषा से नफरत नहीं है, लेकिन अगर आप इसे थोपने की कोशिश करेंगे तो मैं आपको लात मारूंगा। ये बातें उन्होंने यूपी और बिहार के लोगों के लिए कही है। हा धोका काय होता ना बाबांनो, मी फक्त वेळ कमी आहे परंतु मी आपल्याला एक धोका हा किती वर्षांपूर्वी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या बाबासाहेबांनी मांडलेला तुम्हाला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो, जी मी 2008 ला वाचून दाखवली होती। बाबासाहेबांनी काय त्यावेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल मी काय सांगतोय तुम्हाला ते। उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून हे बघा, हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा। आपल्याला कुठे मिळालं तर आपण जरूर वाचा। उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे, तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले। उत्तर भारतात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात। मला खरं तर आपल्याला सांगायचंय की यूपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या, बाबांनो, हिंदी ही तुमची पण भाषा नाही। यूपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे, बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे, अवधी भाषा आहे। हिंदी भाषा तुमची पण नाहीये। माझा कुठच्या भाषेवर राग नाही, परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथ। हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे याची बहुतेक कोणालाही दखल नाही। भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 48% लोकसंख्या ही हिंदी भाषिक म्हणजे त्या भागाची आहे। माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो। अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे। काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती। घटनेचे 115वे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे। या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही।